काढण्याचा निर्णय घेतलाय। आज त्यांचा प्रेसच्या समोर विधिवत आज प्रवेश नाईक साहेबांच्या उपस्थितीमध्ये आज होतोय। त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचं प्रदीप भाऊ पाटील हे त्यांचे गटनेते आहेत, ते आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व नगरसेवकांचं मी स्वागत करतो। अंबरनाथचे नगरसेवक ब्लॉक काँग्रेसचे माजी अध्यक्ष माननीय प्रदीप नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथचे सर्व 12 नगरसेवक काँग्रेसचे भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहेत। विपुल पाटील, दर्शना उमेश पाटील, कबीर नरेश गायकवाड, अर्चना चरण रसाळ, तेजस्विनी मिलिंद पाटील, किरण बद्रीनाथ राठोड, संजीवनी राहुल देवडे, विपुल प्रदीप पाटील, मनीष शांताराम म्हात्रे, सौ धनलक्ष्मी जयशंकर, हर्षदा पंकज पाटील तसेच इतरही पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत। त्या सर्वांचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये हार्दिक स्वागत। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माननीय अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली या सर्वांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश होत आहे। सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। सगळ्यांनी ग्रुप फोटो काढण्यासाठी इथेच व्यासपीठावर उपस्थित राहायचं। महिला काही या ठिकाणी या। भारतीय जनता पार्टीचा तर आपण पाहतोय अंबरनाथमधील काँग्रेसचे 12 नगरसेवक भाजपात गेलेले आहेत। या ठिकाणी प्रदीप पाटील यांच्यासह 12 काँग्रेसचे नवनिर्वाचित हे नगरसेवक भाजपामध्ये गेलेले आहेत। खरं तर याच ठिकाणी काँग्रेस आणि भाजपमध्ये युती आधी जाहीर करण्यात आलेली होती, मात्र आरोप प्रत्यारोप झाले आणि त्यानंतर प्रदीप पाटील यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर सुद्धा आरोप केलेले होते। आधी हर्षवर्धन सपकाळ यांना युती संदर्भात आपण माहिती दिल्याचं प्रदीप पाटील म्हणाले होते।